एक गोष्ट अशी आहे की शिवसेनेच्या जे मी परवा साहेबांच्या स्टेटमेंटमध्ये देखील ऐकलं की शिवसेनेचा कार्यक्रम असताना निमंत्रण द्यायची काय आवश्यकता नाही, कारण शिवसेना हे आमचं कुटुंब आहे. त्याचे पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. ज्यांना पटतं ते येतात, ज्यांना कदाचित पटत नसेल ते येत नसतील. आणि फलटणचा जो विषय होता तो निंबाळकर साहेबांच्या मतदारसंघातला होता. कोणी त्याला लावून घेण्याची आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही. नाव मोठं कोणाचं करायचं तर ते शिवसेना पक्षाचं करायचं, ही भूमिका आमची सगळ्यांची आहे. कोणाचं नाव घेतलं नाही, कोणाचं नाव घेतलं, कोणाला दुःख वाटलं, कोणाला आनंद वाटला, याच्यापेक्षा शिवसेना वाढवणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे. आणि तिथं देखील तुम्हाला 100% BLA झालेले दिसतील आणि 100% BLA पदाधिकारी हे शिवसेनेवर निष्ठा ठेवून काम करणारे दिलेले असतील. स्पष्ट आहे की महायुती करूनच आम्हाला लढायचं आहे, पण प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्या भावनेतनं जर आम्ही BLAच्या माध्यमातून ग्रास रूटपर्यंत जर पोहोचत असू, आमचा पक्ष जर वाढत असेल तर आम्ही सगळं काम करतो आहे. त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये थोडेफार 3-4%, 5% म्हणजे मागं जो मतदारसंघ आहे, जो तुम्हाला पण माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे, तिथले देखील पदाधिकारी ठेवायचे की बरखास्त करायचे हा देखील निर्णय आज आम्ही घेऊन जाणार आहोत त्यांच्या मतदारसंघाच्या बैठकीच्या वेळी. त्याच्यामुळे संघटना वाढवणं हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज महाराष्ट्र फिरतो आहे. की ज्या विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत त्याच्यामध्ये सोलापूर आणि हा जो मतदारसंघ आहे तिथं आम्ही 110पेक्षा जास्त मतदार आहोत. जागा कोणाला सोडायची, कोण जिंकणार, कोण हरणार हा नंतरचा विषय, पण महायुतीनं आम्ही लढणार आहोत. मग महायुतीनं लढत असताना त्या मतदारांचा सन्मान करणं, त्या आमच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करणं हीच आमच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. आणि जो शिवसैनिक आहे तो प्रेमाला भुकालेला आहे. बघा, निधीला पैशाला भुकेलेला नाही, तो प्रेमाला भुकेलेला आहे. मग मित्रपक्षाच्या लोकांनी देखील आम्हाला प्रेम द्यावं. आज देखील मी भाषणामध्ये सांगितलं, मी शिवसेनेचा पालकमंत्री आहे, मी राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे, भाजपच्या पालकमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. हीच महायुतीतली भूमिका आहे आणि आम्ही दोघंही समन्वय समितीवर काम करतोय. नाही, तिढा सुटला नाही असं आपल्याला वाटत असेल, पण तिढा ऑलरेडी सुटलेला आहे. 1 तारखेला 17च्या 17 फॉर्म हे महायुती म्हणून भरले जातील आणि महायुतीचे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येतील. जागा किती मागितल्या होत्या आपल्याला माहिती आहेत, पण किती लढणार आहोत हे फॉर्म भरल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आहोतच ना. बघा, पहिली गोष्ट अशी आहे की आग्रही राहणं किंवा जागा मागणं ह्याच्यामध्ये काय फार दोष आहे अशातला भाग नाही. जसं भारतीय जनता पार्टीने पुणा आणि संभाजीनगर मागितलं, तसं आम्ही कोकण आणि सातारा मागितलं आणि संभाजीनगर मागितलं. त्याच्यामध्ये काय, जळगाव मागितलेली आहे आम्ही. माझं म्हणणं आता नाही, माझं तेच म्हणणं आहे, आता बघण्यापेक्षा ह्याचा विचार पूर्वीपासून झाला पाहिजे होता. जेव्हा आपण महायुतीमध्ये, मी बाकीच्या कुठच्याही जिल्ह्यांना दोष देत नाही. बघा, माझ्याकडे अतिशय सुरळीत कोकणामध्ये विधान परिषद होणार, ज्यांना कोणाला तिकीट मिळेल तसं, बरोबर आहे. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये होणार, त्याच्यानंतर नागपूरमध्ये होईल, त्याच्यानंतर जळगावमध्ये होईल, नाशिकमध्ये होईल. मग अशी परिस्थिती इथंच का, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळं माझी ज्यांच्यामुळं कदाचित काही घडत असेल त्यांना विनंती आहे की आपण सगळे एकत्र आहोत. आणि दुसरी महत्त्वाची, मी माझे ज्येष्ठ सहकारी आहेत म्हणून मी सांगत नाही, परंतु देसाई साहेबांचा स्वभाव माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण एखाद्या व्यक्तीनं सहनशील आणि शोषित किती असावं हे म्हणजे त्यांना हॅट्स ऑफ आहेत. म्हणजे त्याच्याबद्दल मी जास्त आता काही बोलत नाही. पण हे मग ह्या 2 जिल्ह्यातच तक्रारी का होतात ना, बाकी कुठच्याच जिल्ह्यामध्ये होत नाहीत. गिरीश महाजन साहेबांच्या जिल्ह्यामध्ये होत नाहीत, नागपूरमध्ये बावनकुळे साहेबांच्या जिल्ह्यामध्ये होत नाहीत, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये होत नाहीत, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होत नाहीत, रत्नागिरी नाही, सिंधुदुर्ग नाही, कुठेच होत नाहीत. त्याच्यामुळं काल मी एक जबाबदारीनं असं बोललो. मी कोणालाही दोष देत नाही, कदाचित आम्ही त्याच्यामध्ये असू, आम्ही सुधारणा केली पाहिजे. पण महायुतीमध्ये आपल्या वागण्यानं मिठाचा खडा कुठं पडेल अशी भूमिका कोणी घेऊ नये, हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे. तर ह्या चर्चा सुरूच आहेत. म्हणून मी सांगितलं की 17च्या 17 जागा आम्ही महायुतीनंच लढणार आहोत. पण कशा पद्धतीनं जागेचं वाटप होईल हे शेवटी आमचे मुख्य नेते पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि सुनेत्राबाईंनी ठरणार आहेत. आपण सगळ्यांनीच, आमच्या सकट सगळ्यांनी थोडे आता 24 तास धीर धरू. नाशिकच्या बदल्यात आता कुठच्या बदल्यात काय हे मला अजून माहिती नाही, मला पण नाही. आता राजेंना माहिती आहे की मला माहीत नाही, पण आम्हाला कोणालाच माहिती नाही. संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल की उद्यापर्यंत स्पष्ट होईल.